कोण आहे? उठ. अरे चेतना, परमसुंदरी, ये तू आलीस? खड्ड्यात गेली तुझी परमसुंदरी. हा, ओंकार कुल, तू काल बाबांना भेटायला येणार होतास ना? अरे तू काल नाही आलास बाबांना भेटायला. काय करतोयस तू असं? अरे, मी शेवटचं विचारते, तुला लग्न करायचं आहे का नाही ओंकार माझ्याशी? हा 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 हा. का नाही आलास? काल तू येणार होतास ना, बाबांशी बोलणार होतास लग्नाबद्दल. काय झालं? मला ते काल ना जरा ताप आला ग. हा? खूप ताप आला मला आणि असं खूप असं ना हे झालं, मला उठताच येत नव्हतं. उठ, बस बस. काय करतोस तू? बच्चू बस बस बस. अरे बच्चू का? सॉरी, आय एम सो सॉरी. तेच जरा Sorry, ताप आलाय ना ग. बस बस बस. ते थोडंसं असं कणकण पण आली आहे ना. सॉरी, मी तुला खूप बोललेस. सॉरी. हा, काल ना मी करणार होतो फोन, पण ना फोन उचलायची पण शुद्ध नव्हती मला. ताकद नव्हती, खूप ताकद नव्हती. एवढी कणकण आली आहे. तू आराम कर. तू आराम कर. आराम कर. मी करतो. झोप झोप नीट. कसं झोपला होतास मगाशी पाय खाली? नीट झोप. हा. मला एक लिंबू पाणी तू आणून दिलंस ना, जरा छान वाटेल मला. मी आणते. ओंकार उठ. ते झालं आले. उठ. हा, हे काय आहे? काय या एवढ्या बिअरच्या बॉटल इथे कशा आहेत? काही नक्की ताप आला होता ना? हा, अच्छा, लिंबू पाणी पाहिजे तुला? नाही बिअर? कुठे आहेत बिअरच्या बाटल्या? मला दिसतच नाही आहेत. अरे देवा, चष्मा दे ग. मला वादी. हा 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 हा. अरे बापरे, एवढ्या? अरे देवा, हे ह्या माझ्या नाही आहेत त्या ह्या काकांच्या आहेत. काका ग, मी काका रूममेट आहेत ना माझे. मी त्यांचा रूममेट, ते माझे रूममेट. ते त्यांच्या आहेत त्या ते बिचारे अगं इकडे बाहेरून म्हणजे लांबून आले आहेत ना इथे कामानिमित्त. तर त्यांना बायको मुलांची आठवण आली ना की ते रोज रात्री पितात. रोज रात्री आठवण विसरायला, पण एवढे पितात की तेच विसरतात आपण केवढे प्यायलोय. आणि ते पितच राहतात, नुसते पित राहतात ग. काय सांगतोय? हो, व्हेरी बॅड. एवढ्या बिअर म्हणजे खूप बिअर. त्यांचं लिव्हर खराब होईल ना अशानी. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं, त्यांचं लिव्हर ते बघून घेतील ना. अरे बापरे, ही काल रात्रीपासून घरी गेलीच नाही वाटतं. चेतना आहे. अरे हा, गुड मॉर्निंग. काका आले. गुड मॉर्निंग चेतना. काका तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी नाहीये का काका? अरे अशी कशी नाहीये, तब्येतीची काळजी आहे म्हणून रोज सकाळी 6 वाजता मी जॉगिंगला जातो. हे बरं आहे काका तुमचं. रात्रभर दारू ढोसायची आणि सकाळी जॉगिंगचं सोंग करायचं. काय चाललंय काका? एवढ्या बिअर कोण पितं? तुम्हाला नाहीये का स्वतःची काळजी? आणि एक मिनिट, तुमच्या ह्या प्रकारामुळे माझ्या बच्चूला जर सवय लागली ना तर बघा. बघा ना, म्हणजे काय एवढी काका, एवढी दारू, एवढी मी पितो. हा, काका सांभाळून घ्या ना जरा. काका मला वाचवा. कोण आहे मी? पेशवा आहे. तुम्हीच माझे पेशवा, तुम्हीच माझे बाजीराव. प्लीज हिला कळलं नाही, लय राडे करेल. अरे राडे करेल म्हणजे? एक मिनिट, तू प्यायलास की नाही काल रात्री एवढी? काय नाही काय माहिती मी बोलतोय. हा, अरे काल रात्री मी तुला पलंगावर ओढत आणला ना, माझ्या नावावर कशाला ढकलतोय? हो काका, पण आता वाचवा ना प्लीज. वाटल्यास फाशी द्या नंतर, पण मला वाचवा. तिचा हात लय लागतो काका, प्लीज. एकदाच वाचा. काय मी त्यांना समजवतोय. चेतना, एवढी दारू पितात, वा खबरदार परत एवढी दारू प्यायलात तर. हो म्हणजे हा, मी हो बापरे, एवढी दारू पितो मी. मी का पितो? मला आठवण येते खूप. मी एवढी दारू पितो. माझ्या बायकोची, माझ्या मुलाची मला आठवण येते आणि मग मी एवढी दारू पितो. हा, मग होतात 3, 4, 7, 8 बाटल्या पितो मी. काका एवढी पिणं चांगली आहे का काका? तुम्ही मला सांगा बरं. काय हे काय हे? तू काल जी मुलगी आणली होतीस तिची पर्स आणि लिपस्टिक तिला दिसलीये. सांभाळ. करतो सांभाळ. हे काय आहे बच्चू? हे कोणाचं आहे? काय आहे? हे पर्स आहे ती. सगळं खरं सांग. तिचं तुझ्यावर प्रेम असेल तर ती चिडणार नाही, भांडण सॉल्व होईल. सगळं खरं सांग. खरं वाढेल नाही तर खरं सांग. काय नाही, काय मला कळलं पाहिजे. हे लिपस्टिक, ही
अगं अगं चेतना, काकांनी काल रात्री एक बाई आणली होती. काका काय हो की नाही काका? आता हो, आता त्या तो सांगणार, खरं खरंच सांगणार, तो खोटं नाही सांगणार. मी त्याला सांगितलंय, तो खरं खरंच सांगणार. आणि आता उघडं पडलं, आता काय लपवणार? निर्लज्जपणे हो म्हणतात ते, काय करू यांचं? मी कसा राहतो ह्या घरात माझं मला माहिती. तुला काय सांगू? चेहऱ्यावरून वाटत नाही तरी पण हे असे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय त्यांचं. जाऊ दे, तू बस. जाऊ दे, काय जाऊ दे? जाऊ दे नाही. अरे ते त्यांच्या बायकोला फसवतायत ना. फसवणूक आहे हे कळत कसं नाहीये तुला? फसवतील, त्यांचा एपिसोड लागेल क्रिमिनल्स मध्ये. आपल्याला काय करायचंय? सोड ना, तू बस ना. काय काय नाही तेच सांगत होतो. सांगितलं? हा इथे या. नको 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 तिकडे मी 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 येतो. शी. काका काय 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 मी सगळं खरं खरं सांगितलं आहे. गुड गुड. तुम्ही काल रात्री एक बाई आणली होती हा आणि आणि ती पर्स तिचीच आहे. हा माझं नाव कशाला घेतलं? अरे, मी नाही आणली ना बाई, तू आणली होतीस ना बाई. तू होतास तिच्यासोबत आतमध्ये. मी 2 तास बाहेर दाराजवळ असा असा फिरत होतो. हो ना? पण काका आता राहू द्या ना. वाचवा ना मला. मी ती उगाच फराचा कावळा करेल माहितीये तुम्हाला. हे मुळात तू जे सगळं केलंयस तो ऑलरेडी पराचा डायनोसॉर आहे. ती तरी बिचारी कावळा करते रे. उगाच प्राण्या पक्ष्यांमध्ये अडवू नका. आता मला वाचवा. ती सुरू झाली ना, इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या उद्यापेक्षा ते जास्त होईल. ते प्लीज काका, प्लीज वाचवा मला प्लीज. ती अशी अशी का बघते ती? चिडली का? आता काय करायचंय तुम्हाला? सोयरीक जोडायचंय तिच्याशी? नाही. नाही की नाही? बच्चू तेच मी त्यांना सांगतोय. सांगितलं त्यांना, मी ऐकतच नव्हते. काही म्हणतायत मला. काका करताय ना फोन? ते फोन करा. ते पर्स घेऊन जायला सांगा. नाही आमच्या दुकाच भांडण होत आहेत. बापरे. फोन नजर बघ ना यांची वखवखलेली. मला भीती वाटते रे. काय नाही, काय करत नाहीत ते. काही करत नाहीत ते. काका ते करताय ना? हा. सांगा तिला फोन. मी आता त्यांना फोन करणार. त्याच्या काल ताई आल्या होत्या, बाई आल्या होत्या. त्यांना मी आता फोन करणार आणि त्यांना मी सांगणार की तुमची पर्स घेऊन जा, है ना? हा एवढं सुचलंय. चहा बनवून येतो. चहा 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 बस. चहा आणतो. चहा घ्या. मला नकोय. मला नकोय चहा. चहा थोडासा. बायकोला फसवणाऱ्या पुरुषाची मला प्रचंड चीड आहे. ओंकार तुला माहितीये. खूप खूप. मी या थोडासा. माणसाच्या हातचा चहा काय, मला पाणी सुद्धा नकोय. मी चालले. अगं थांब ना. मला नाही थांबायचं. अगं थांब. मला सोड. मला नाही चेतना. बघायचं याचा चेहरा. रसिका, तू कशी काय आलीस? अरे बापरे. पप्पा. अरे बंटी, तुला किती वेळा सांगायचं? आता तू मोठा झालायस. मला तुझी ना खूप आठवण आली. हो का? हा वा 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 बेटा, तुला माझी आठवण आली म्हणून तू आला. अहो मला पण आठवण. रसिका, ये ये ये, बस बस बस. कसं वाटलं होतं मला सरप्राईज? अगं भारावून गेलोय मी. असं अचानक कसे काय आला? अहो बंटी सारखी आठवण काढत होता. म्हणत होता पप्पा माझ्या बर्थडेला नसणार, बर्थडेला नसणार. म्हटलं चल आपण जाऊया पप्पांना भेटायला. आपली अॅनिव्हर्सरी नाही म्हटलं, बंटीचा बर्थडे तरी आपण एकत्र सेलिब्रेट करू नाही का? मोठा साजरा करू. मोठा एकदम. अगं बाई, अहो हे कोण आहे? हा हा ते हा ओंकार आहे. माझ्यासोबत राहतो इथे. अगं हे राहू दे हो. समवयस्कर होते एवढं. आणि ही जी आहे ती ओंकारची होणारी बायको आहे. अहो, अगं बाई, पण रडते काही. तिला चहा हवाय. चल आपण चहा घेऊया. आहे का? मी करू ते करते ना. किचन. नाही मला काही नकोय. मला कुठे यायचं नाहीये. बच्चू मला हे नाही बघवते रे. मग नको ना, चल ना इकडनं. बघ ना या काकूंचं किती प्रेम आहे. त्या काकांवर किती जीव लावतात. आणि काका काय करताय? काय काय दारू ढोसतात इथे. बायका आणतात घरात. काय काय मी पण काय काय बोलली बाई? काय बोलली? तुम्ही दारू ढोसता, बायका आणता, काय बोलती? हो काकू, तुम्हाला खोटं वाटतं? हे बघा, ही पर्स, ही लिपस्टिक, हे बघा, हे काल यांनी आणलेल्या बाईचं हे सगळं शी. या बाटल्या सगळ्या यांनी रिचवल्या. हे बघा. अहो, तुम्ही 2 महिने झाले ना इकडे येऊन. हे असलं धंदे सुरू केलं का हो तुम्ही? तुम्हाला भेटायला आले हे बघायचं होतं का? बंटी बघितलं का? रसिका, रडू नको रसिका. मी तर ती
पिचिकवाली सोडा बॉटल मागितली तर ती पण मला दिली नाही. तू केवढ्या मोठ्या मोठ्या बाटल्यात बाप. पाहिलं का काय संस्कार होतात तुला? एक मिनिट बेटा एक मिनिट थांब. तू काय बोलणार आहेस? मी काय बोलणार आहेस? मीच बोलतो. रसिका, गैरसमज होतोय. काय गैरसमज वगैरे होत नाही. ती मुलगी स्वतःच्या तोंडाने बोलली गैरसमज होतोय. हा तोच गैरसमज आहे. बघ मी एकदम क्लिअर सांगतो तुला. इथे बिअरच्या बॉटल्स आहेत पण त्या माझ्या नाही आहेत. ही जी पर्स आहे, इथे ही जी लिपस्टिक आहे, हे सगळं सामान मी आणलेल्या बाईचं नाहीये, याने आणलेल्या बाईचं आहे. हो काका बस झाला आता. हे बघा, आपली बियर आपली जबाबदारी. उगाच माझ्यावर ढकलू नका आता. आधीच सांगतोय. अरे यांना मी म्हटलेलं काकू की असं काही करू नका. काकूंना कळलं तर केवढी गडबड होईल. तर काय म्हणाले मला? काय म्हणालो? काय म्हणालात? मला काय तर रसच उरलेला नाहीये तिच्यात. आता तर मला इथे बॅचलर आयुष्य जगायला मिळतं तर मी कशाला परत गावी जाऊ? कशाला बोलू रे मी? काय म्हणाला तुम्ही या मुलाला? माझ्यात रस उरला नाहीये. बॅचलर आयुष्य जगायचं नाही तुम्हाला. जगा हो, तसं जगा. मी तिकडे 24 तास फक्त तुमचा विचार करत असते. हो माझा नवरा कसा असेल, जेवला असेल की नाही, ऑफिसला वेळेत जाईल की नाही. आणि तुम्ही नाही हो, लायकीच नाहीये. तुम्ही थेरच करा आयुष्यभर. मला तर ती पिचिकवाली सोडा बॉटल पण आणून दिली नाही त्यांनी. तू गप नाही तर त्या पिचिकवाल्या सोडा बॉटल मध्ये तुला भरीन आणि पिचिक करीन. थांबा, त्याला काही बोलायचं नाही. तो बिचारा, त्याला तो सोडा बॉटलवर आहे ना, तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही बघा तुमचं काय ते. अरे माझं काय? मी ऐक ना रसिका, मी नाही हे सगळं केलंय. हे याने केलंय बाबा. सांगणार आहे बाबा, माझा संसार मोडेल. मी काय सांगू काका आता? अरे जे खरंय ते सांग. हे सगळं तू आणलंयस ते. एक मिनिट, माझ्या बच्चूवर उगाच ढकलायचं नाही काका. एक बायको एक मुलगा आहे, तुम्हाला लाज नाही वाटत बाई घरी आणायला? उद्या त्यांनी तिकडे पुरुष ठेवला तर? नाही ग, नाही. याला काय वाटतं माझ्या आयुष्यात मोहाचे क्षण येत नाही. नाही पण मी टाळले ग ते. टाळले. यांची इथे ट्रान्सफर झाली ना, माझ्या कितीतरी जुन्या मित्रांचे मेसेजेस आले मला. भेटूया का? एकटं वाटत असेल ना, कंपनी द्यायला येऊ का? कसली कंपनी? नाईस डीपी. हो. एकाने तर मला सिनेमाला जाऊया का असं पण विचारलं, पण नाही. मनात असतानाही मी मोह टाळला. गुड. काकू जायला हवं होतं तुम्ही. काहीतरी काय सांगते? नाही मी म्हटलं की नाही, माझा नवरा नोकरीसाठी इतक्या लांब राहतो, त्याच्या बाबतीत मी असं वागणं चुकीचं आहे. Good. पण मला काही कठीण होतं का? ए मुला, हा. तू सांग, मला काही कठीण होतं का? नाही या बंटीला एक सोडा बॉटल दिली असती गप्प. पण नाही, मी माझा तोल ढळू दिला नाही. खरं प्रेम. हे इथे थेर करत बसले आणि मी तिथे मला आलेल्या ऑफर्स टाळल्या यांच्यासाठी. तुला नेमकं कसलं दुःख होतंय ग? ऑफर नाकारला त्याचं? एक मिनिट, तुम्ही जाब विचारायचा अधिकार गमावलाय. विचारायचंच नाही. बाजूला व्हा. रसिका ऐक ना माझं. हे बघ, मी चालले माझ्या बाहेरी. घटस्फोटाचे पेपर वाटे, त्याच्यावर सही करा आणि काही थेला करायचे ना ती करा. दारू प्या, बायका नाचवा, काही करायचं ते करायचं. मी असं काय करतोय? अरे काल मी माझी बॅग विसरले. ती एक इथं आहे. ही कोण आहे? मी आकांक्षा, ओमीची गर्लफ्रेंड. आम्ही लग्न करणार आहोत लवकरच. बरं ओमी ऐक, काल जरा जास्त प्यालो आपण. मला त्रास होतो. एवढं नाही प्यायचा नेक्स्ट टाइम प्लीज. हां लक्षात ठेव. अय्या ताई, तुम्ही तुझी बहीण ना, त्यांनी दाखवलं मला फोटोमध्ये. अय्या ताई, मला तुम्हाला खूप भेटायचं होतं. मी नेक्स्ट टाइम वेळ काढून येईन. आज जरा मी गडबडीत आहे. मी येईन नक्की तुम्हाला भेटायला. ओके चलो बाय ओमी. बाय बाय ताई, येईन लवकरच ये ना. बाय बाय. ओमकार, तू खड्ड्यात जा. मला माफ कर चेतना. चेतना मला माफ कर. चेतना ऐक ना. चेतना. गुड. आओ सॉरी
सॉरी चुकलं माझं. ते मी तुमच्यावर उगाच संशय घेतलाय. इतका सोन्यासारखा नवरा माझा, पण गैरसमज झाला हो. त्या मुलीने नको ते काहीतरी सांगितलं म्हणून बाकी माझ्या परोक्ष तुला इतक्या ऑफर येतात आणि त्या नाकारल्याचं तुला दुःख होतंय. नाही. आता तर मला पण इथे राहायचं नाही. चल बघू कोण मेसेज करतं तुला. चल तसं नाहीये. चल, 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 चल.